नवीन पनवेल पूर्वेकडील पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी वायर तुटल्याने अचानक भीषण आग लागली। दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही मिनिटांमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आग वेगाने पसरत असल्याने अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आगीची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस, वाहतूक शाखा, महावितरण अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाने तात्काळ पाण्याचे फवारे मारत आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली। गॅस सिलेंडर आणि इतर ज्वलनशील पदार्थांच्या उपस्थितीमुळे आग अधिक धोकादायक बनण्याची शक्यता होती। अग्निशमन कर्मचारी सतर्क राहून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरले। गंभीर बाब म्हणजे विचुंबे गाडी नदी पूल, पोदी स्मशानभूमी, विस्पुते कॉलेज, सेक्टर 15, पंचशील नगर, श्रीयश हॉस्पिटल ते नवीन पनवेल ब्रिजपर्यंत तब्बल 3 किलोमीटर हाय टेन्शन वायर लोंबकळत असल्याचे समोर आले। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। घटना पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील पार्किंग आणि रिक्षा स्टँड परिसरात घडली। बिकानेर स्वीट समोरील हाय टेन्शन टॉवरवरून वायर तुटली आणि झोपड्यांवर कोसळताच आग लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे। धुराचे प्रचंड झोत वरपर्यंत उठल्याने स्टेशन परिसरातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। ही दुर्घटना शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या महत्त्वाच्या वेळेत घडल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पालकांमध्ये भीती निर्माण झाली। रिक्षा वाहतूक आणि स्कूल बस काही काळ विस्कळीत झाल्या, तर स्टेशन परिसरातही प्रवाशांची गर्दी वाढली आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती ॲडव्होकेट मनोज भुजबळ, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि TIPLचे जगदीश घरत घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नागरिकांची विचारपूस करत प्रशासनाला मदतकार्य गतिमान करण्याचे निर्देश दिले। आग आटोक्यात आणल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे। तो विरघळलेला दिसतो हे मला टेक्निकल नॉलेज नाही, पण ते पाहिल्यावर ते लक्षात येते आणि त्यामुळे मोठी ती लाईन कट होऊन खाली पडलेली। माझ्या जवळजवळ 57 वर्षाच्या कालखंडीत हा माझा रहिवास इथला जवळचा ही पहिल्यांदा घटना घडलेली आहे आणि निश्चित परमेश्वराची कृपा की कोणी वित्तहानी झाली नाही। फक्त ते भंगारचं दुकान जळलं आहे आणि त्यामुळे लोकांचं बऱ्याच जणांचं आयुष्य यातून उद्ध्वस्त झालं असतं। परंतु या झोपडपट्टी निश्चित लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं हे शासनाकडे माझी विनंती राहील, कारण त्यामुळे इथलं ट्रॅफिक आणि इथल्या लोकांच्या जीविताला जी धोका आहे। कारण लोकांनी ज्यावेळी शहरात आल्यानंतर कुठेतरी राहण्याची व्यवस्था करावी, तर त्यांनी जी जागा मिळेल तिथे केलेली आहे आणि ही सर्व जी पंचशील नगर झोपडपट्टी ही या हाय टेन्शन पॉवर लाईनच्या खाली आहे आणि त्यामुळे बिचारे जीव मुठीत धरून हे त्यांचं जीवन इथे हे करतात। शासनाला, महानगरपालिकेला, सिडको म्हणजे आम्ही आमच्या लोकांचं पुनर्वसन करू आणि महानगरपालिका करायला तयार आहे, पण सिडको करून देत नाही।